11 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त मुद्दे बघूयात काय काय तर BDD गाळेधारक व झोपडपट्टीधारक यांच्या कारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार आहेत. बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार आहे. MMRDAच्या प्रकल्पासाठी 24,000 कोटीची शासन हमी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी KFDW 850 कोटी अर्थसहाय्य घेणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र असणार आहे. GSTमध्ये नवीन 522 पदांना मान्यता दिलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील नवीन संचालक पद LLM पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वपरीक्षक मिळणार आहेत. विधी व न्याय विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना. राज्यातील जिल्हा विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प. अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृह बांधकामासाठी भूखंड. डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई या सामूहिक विद्यापीठामध्ये शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थापक मॅनेजमेंट स्टडीज या 2 शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. मुंबईत 300 एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार आहे. शासकीय कागदपत्रावर आता आईचे नाव बंधनकारक असणार आहे. उपसा सिंचन जल योजनेअंतर्गत ग्राहकांना वीज दरात सवलत. योजनेला मुदतवाढ देखील दिलेली आहे. 61 अनुदानित आश्रमशाळांची वेतन श्रेणी वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे. आदिवासींचे जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार योजना. राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024ला मान्यता. राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळांना कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना. 53 कोटी 82 लाख खर्चास मान्यता दिलेली. तर हे होतं आजचं 11 मार्च 2024चं मंत्रिमंडळ निर्णयाला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.